श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या विशेष स्वामी संकेतामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 3 गोष्टी ज्या सध्या स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत. आजचा संकेत आहे काय सोडून द्यायचे, काय स्वीकारायचे आणि कोणती गोष्ट आयुष्यात जपून ठेवायची. जर तुम्ही सध्या एखाद्या चिंतेत असाल, एखाद्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असाल किंवा मनात अनेक प्रश्न घेऊन हा व्हिडिओ पाहत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी असू शकतो. नेहमीप्रमाणे हा एक सर्वसाधारण आध्यात्मिक संकेत आहे. त्यामुळे जे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करतील ते स्वामींचा आशीर्वाद समजून स्वीकारा आणि जे लागू होत नाहीत ते स्वामींच्या चरणी सोडून द्या. आता मन शांत करा, स्वामींचे स्मरण करा आणि पाहूया आज स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. स्वामी ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवू इच्छितात त्यांच्यासाठीच हा संकेत आहे. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला एक गोष्ट सोडून देण्यास सांगत आहेत. ती गोष्ट म्हणजे तुमच्या मनात साचलेला भावनांचा भार. अनेक दिवसांपासून तुम्ही सगळ्यांचे दुःख स्वतःच्या हृदयात साठवत आला आहे. इतरांना समजून घेताना, इतरांसाठी रडताना, इतरांच्या चुका माफ करताना तू स्वतःला विसरून गेलास. आजचा संकेत सांगतो की आता स्वतःला त्रास देणाऱ्या भावना सोडून देण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी तुला दुखवले, ज्यांनी तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांच्या बदलाचं राग, दुःख आणि अपेक्षा आता स्वामींच्या चरणी अर्पण कर. लक्षात ठेव, क्षमा करणे म्हणजे त्यांच्या चुकीला मान्यता देणे नाही. क्षमा करणे म्हणजे स्वतःच्या मनाला वेदनेतून मुक्त करणे होय. तू अनेकदा विचार करतोस, मी इतका चांगला वागलो तरी माझ्यासोबत असं का झाले? पण प्रत्येक अनुभव तुला काहीतरी शिकवण्यासाठीच आला आहे. प्रत्येक वेदना तुला अधिक मजबूत बनवत आहे. आज स्वामी तुला सांगत आहेत, जुन्या आठवणींची ओझी उचलून पुढे चालता येत नाही. जर नवीन आनंदाला जागा द्यायची असेल तर जुन्या दुःखांना निरोप द्यावा लागतो. काही नाती तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसतात. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. जे निघून गेले आहेत त्यांना जाऊ दे. जे तुझ्या हातातून निसटले आहे त्याला धरून बसू नको. तुझे मन खूप कोमल आहे, म्हणूनच तू वारंवार भूतकाळात अडकतो. पण स्वामी तुला सांगतात, भूतकाळ बदलू शकत नाही, मात्र भविष्य घडवू शकतोस. आज स्वतःला एक वचन दे. जे झाले त्याबद्दल स्वतःला दोष देणे थांबव. स्वतःवर कठोर होणे थांबव. प्रत्येक गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरणे थांबव. तू अपूर्ण नाही, तू तुटलेला नाही, तू फक्त थकला आहेस. आता मनावरचा हा भार स्वामींच्याकडे सोपव. स्वामी तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश आणण्यासाठी तयारी करत आहे, पण त्यासाठी आधी जुन्या अंधाराला निरोप द्यावा लागेल. मनातील सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेव. जे तुझ्या नियंत्रणात नाही ते सोडून दे, कारण जेव्हा तू सोडायला शिकशील तेव्हाच स्वामी तुला नवीन आशीर्वाद देऊ शकतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खूप दिवसांपासून तू वाट पाहत आहेस, काही गोष्टींसाठी, काही उत्तरांसाठी, काही बदलांसाठी. कधी तुला असे वाटले की तुझ्या प्रार्थना स्वामींच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, तुझ्या मनातील हाक, तुझी शांत वेदना कोणालाच दिसत नाही असं तुला वाटते. पण आजचा संकेत वेगळा आहे. आज तुला स्वामी सांगतात, आता स्वीकारण्यासाठी वेळ आली आहे. जे तू इतके दिवस मागत होतास, त्यासाठी तू मनापासून प्रार्थना करत होतास, त्याची दारे हळूहळू उघडू लागली आहे. तू अनेक समस्यातून गेलास, अनेक परीक्षा दिल्या. काही वेळा हार मानण्याचा विचारही तुझ्या मनात आला, पण तरीही तू चालत राहिला. तुझा विश्वास पूर्णपणे तुटला नाही आणि हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. आज स्वामी तुला आशीर्वाद स्वीकारण्यास सांगत आहेत. कधी
माणूस दुःखाची इतकी सवय करून घेतो की आनंद समोर उभा राहिला तरी त्याला ओळखू शकत नाही. म्हणून स्वामी तुला सावध करत आहे. जे चांगले तुझ्या आयुष्यात येत आहे त्याला घाबरू नकोस. तुला मिळणाऱ्या संधी स्वीकार, तुला मिळणारे प्रेम स्वीकार, तुला मिळणारी मदत स्वीकार. कारण प्रत्येक वेळी सर्व काही एकट्यानेच करावे लागते असे नाही. स्वामी तुझ्या आयुष्यात काही नवीन लोक पाठवत आहेत, काही नवीन मार्ग उघडत आहेत, काही बंद दरवाजांऐवजी नवीन खिडक्या उघडत आहेत. त्या संधीकडे दुर्लक्ष करू नको. तुझ्या आयुष्यात संतुलन परत येत आहे. जिथे खूप काळ गोंधळ होता तिथे आता स्पष्टता येईल. जिथे चिंता होती तिथे आता शांतता येईल. जिथे भीती होती तिथे आता विश्वास निर्माण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी स्वतःला पात्र समज. हे माझ्यासाठी नाही असे विचार मनातून काढून टाक. स्वामी म्हणतात, तू माझे लेकरू आहेस आणि माझ्या लेकरांसाठी मी कधीच काही कमी ठेवत नाही. तू ज्या आशीर्वादाची वाट पाहत आहेस तो कदाचित तुझ्या अपेक्षाप्रमाणे नसेल, पण तो तुझ्यासाठी योग्य असेल. म्हणून प्रत्येक बदलाकडे उघड्या मनाने पहा. आज स्वामी तुम्हाला एकच सांगतात, जे येत आहे त्याचे स्वागत करा. कारण तुझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होत आहे. जुने दुःख मागे पडत आहे आणि नवीन प्रकाश तुझ्या दिशेने चालत येत आहे. विश्वास ठेव, संयम ठेव आणि स्वामींच्या कृपेचा स्वीकार कर. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, लेकरा, आज मी तुला काही नवीन मिळवण्याबद्दल किंवा काही सोडून देण्याबद्दल सांगत नाही. आज मी तुला त्या गोष्टीबद्दल सांगत आहे जी तुझ्याकडे आधीपासून आहे, पण जी कोणत्याही परिस्थितीत सोडू नये. ती गोष्ट म्हणजे तुझा विश्वास. गेल्या काही काळात अनेक गोष्टी बदलल्या. काही लोक दूर गेले, काही स्वप्ने अपूर्ण राहिली, काही योजना तुझ्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत. अनेकदा तुला असे वाटले की आता पुढे काय होणार. पण या सर्व परिस्थितीत एक गोष्ट कायम होती, मी तुझ्या पाठीशी होतो. आजचा संकेत सांगतो की कोणतीही परिस्थिती आली तरी तुझ्या मनातील आशा आणि विश्वास जपून ठेव. कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी नवीन मार्ग तयार करत असतात. जेव्हा तुला वाटते की सर्व काही संपले आहे तेव्हा स्वामी नव्या सुरुवातीची तयारी करत असतात. तू आज जिथे उभा आहेस तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी तू किती संघर्ष केला आहेस याचा विचार कर. किती वेळा पडला, किती वेळा रडला आणि किती वेळा निराश झालास, पण तरीही तू थकला नाहीस. हीच तुझी ताकद आहे. आज मी तुला सांगतो, तुझ्या कुटुंबावरील प्रेम जपून ठेव. तुझ्या मनातील चांगुलपणा जपून ठेव. लोक बदलले तरी तुझा स्वभाव बदलू देऊ नकोस. जग तुला कठोर बनवण्याचा प्रयत्न करेल. काही लोक तुझ्या विश्वासाला धक्का देतील, काही अनुभव तुला निराश करतील, पण तरीही तुझ्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नकोस. कारण अंधाराला हरवण्याची ताकद प्रकाशातच असते. आजचा संकेत हे देखील सांगतो की तुला मिळालेल्या छोट्या छोट्या आनंदाचे मोल ओळख. प्रत्येक दिवसातील आशीर्वाद ओळख. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी आहे हे लक्षात ठेव. तू जे काही चांगले निर्माण केले आहेस, जे नाते प्रेमाने जपले आहेस, जे स्वप्न मनात जिवंत ठेवले आहेस ते सोडू नको. काही गोष्टींची फळे लगेच मिळत नाहीत. काही बीजांना वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून अधीर होऊ नकोस. स्वामी सांगतात, आज मी तुला सांगतो, तुझा विश्वास जपून ठेव. तुझी श्रद्धा जपून ठेव. तुझी आशा जपून ठेव. कारण लवकरच तुला समजेल की इतके दिवस जे काही घडत होते त्यामागे माझीच योजना होती. तुझ्यासाठी जे ठरवले आहे ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचेल. फक्त मनातील दिवा विझू देऊ नको. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आजचा हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मनाला भेटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलला असेच दिव्य संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.